नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC प्रिलिम्स 2027ची तयारी आपण करतो आहोत आणि त्याच्याकरता आपण प्रिलिम्सचे सोर्सेस किंवा बुकलिस्ट जे आहेत त्याविषयी बोलत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एन्शियंट इंडियाची बुकलिस्ट पाहिली आहे. या व्हिडिओमध्ये आपण मेडिएवल इंडियाची बुकलिस्ट पाहणार आहोत आणि आपल्या या बुकलिस्टचा आधार आहे आपण MPSC प्रिलिम्स 2026च्या प्रश्नपत्रिकेचं जे ॲनालिसिस केलं आहे इतिहासाच्या प्रश्नांचं, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे सोर्सेस टॅप केलेले आहेत आणि त्या सोर्सेसला अनुसरून, त्या ॲनालिसिसला अनुसरून आपण आपले सोर्सेस निर्धारित केलेले आहेत. ज्या लोकांनी अगोदरची सिरीज फॉलो केली असेल त्यांना मी काय म्हणतोय ते लक्षात येईल. सो आता नेहमीप्रमाणे जे मस्ट सोर्सेस आहेत, म्हणजे प्रिलिम्स 2027 करता मला वाचूनच जायचं आहे, मस्ट म्हणजे याच्यामध्ये तडजोडच होऊ शकत नाही असे सोर्सेस कुठले आहेत, तर पहिला म्हणजे मेडिएवल इंडियाची ओल्ड NCERT. मेडिएवल इंडियाची इयत्ता 11वीची ही ओल्ड NCERT जी सतीश चंद्रांनी लिहिलेली आहे. आपण हेमूचा जो प्रश्न होता अकबराचा तो डायरेक्ट आपण याच्यातनं टॅप केला होता. इतरही अनेक प्रश्न आपल्याला याच्यातनं मिळतात. ह्याचा मराठी याचं भाषांतर जे आहे ते के सागर प्रकाशनानं केलेलं आहे. त्यामुळे ज्यांना मराठीत वाचायची आहे ही NCERT ते मराठीत वाचू शकतात आणि ज्यांना इंग्रजीमध्ये कम्फर्टेबल आहे ते इंग्रजीत वाचू शकतात. सो ही मस्ट रीड आहे, म्हणजे याला तुम्ही ऑप्शनल ठेवू शकत नाही. एन्शियंटच्या केसमध्ये स्टेट बोर्डाचं मटेरियल खूप अवेलेबल होतं. एन्शियंट इंडियाच्या करता आपलं 11वीचं पुस्तक आहे, 6वीचं पुस्तक आहे, जुन्या नव्या आवृत्त्या आहेत बालभारतीच्या. तर तसं इथे नाही. इथे NCERTला आपल्याला पर्याय मिळत नाही. त्यामुळे ही 11वीची NCERT मस्ट रीड आहे. हा आपला प्राथमिक सोर्स आहे. ह्याला जोडूनच मस्ट रीड आणखी 2 पुस्तकं आहेत. मस्ट रीड 2 पुस्तकं ते म्हणजे तुमची 7वीची अवर पास्ट टू ही एक NCERT आणि थीम्स इन इंडियन हिस्ट्री ही एक NCERT. या 2 NCERT, ही जी काही आहे ही 7वीची आणि ही जी काही आहे ही तुमची 12वीची. सो थीम्स इन इंडियन हिस्ट्री पार्ट 2 जो काही आहे याच्यामध्ये अनेक प्रश्न, इब्न बतूताचा प्रश्न, बर्नियाचा प्रश्न, अनेक प्रश्न आपण टॅप केलेले आहेत. या NCERTत सुद्धा अर्ली मेडिएवलचे प्रश्न, त्याचा मॅप, हे सगळं आपण डिस्कस केलं आहे. त्यामुळे ह्या 3 NCERT ज्या आहेत, एक ओल्ड आणि ह्या 2 नव्या, एक 12वीची आणि एक तुमची 7वीची अवर पास्ट आणि थीम्स, या कंपल्सरी तुम्हाला वाचाव्या लागणार आहेत. आपण जे काही ॲनालिसिस केलं आहे त्याच्यावरून हे सिद्ध होतं. म्हणजे काय, MPSC प्रिलिम्स 2027ला जाताना मी ह्या 3 NCERT याच्या प्रॉपर नोट्स काढून गेलो आहे, तर मी असं म्हणू शकतो की हां सर, मी प्रामाणिक प्रयत्न, बेअर मिनिमम प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे. याच्यातून जे काही मला कॉमन सेन्स डेव्हलप झाला त्याच्या आधारे मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण हे न वाचताच जर आपण म्हणणार असू की मेडिएवल अवघड आहे, तर मग आपलं काही खरं नाही. सो एवढे सोर्सेस कंपल्सरीमध्ये येतात. पुढे आता आणखी याला जोडून पटकन वाचून होणारं काय आहे, तर जी स्टेट बोर्डाचं इयत्ता 7वीचं जुनं पुस्तक आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास, फार छोटं पुस्तक आहे. बेसिक क्रोनॉलॉजी याच्यातनं क्लिअर होते. पण हे नाही वाचलं तरी चालेल, कारण मग तुमच्याकडे थीम्स तुम्ही वाचलेल्या आहेत, अवर पास्ट वाचलेलं आहे आणि सतीशचंद्रांची ओल्ड NCERT. पण जर शक्य झालं तर हे अगदी 2-3 तासात वाचून होणारं पुस्तक आहे. त्यानंतर NCERT जी आहे ओल्ड मेडिएवल इंडियाची, ती सुद्धा इयत्ता 7वीची, ज्याप्रमाणे आपण एन्शियंटला केलं तसंच ह्या 2 तुम्ही वाचू शकता ह्याला जोडून, जर तुम्हाला वेळ मिळाला तर. प्लस एक्स्ट्रा जे काही आहे, जर तुम्हाला शक्य झालं तर YCMOUचं जे काही हे पुस्तक आहे मेडिएवलचं, HIS 281, हीच 281 जो कोड आहे तो तुम्ही YCMOUच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता आणि वाचू शकता काही सिलेक्टेड टॉपिक्स. आणखी काही महत्त्वाचं जर तुम्हाला बघायचं असेल तर सतीशचंद्राचं यांचं मेडिएवल इंडियाचे 2 खंड आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2, ज्याच्यामध्ये सुरुवातीला हा 1206 ते 1526 आणि नंतर 1526 ते 1748 असा पिरियड जो काही आहे तो येतो. हे एक्स्ट्रा किंवा ॲडिशनल मटेरियल आहे आणि याला जोडूनच आणखी एक मटेरियल, ते म्हणजे जयल मेहतांचा हा जो एक खंड आहे, खंड 3 व्हॉल्यूम 3, याच्या पहिल्या प्रकरणामध्ये समकालीन इतिहासकारांनी लिहिलेलं, म्हणजे मिनाजुस सिराजचं तबाकत ई नसीरी, जियाउद्दीन बर्नीचं तारीख ई फिरोजशाही वगैरे, ही पुस्तकं जी आहेत यांची फक्त यादी दिलेली आहे. तर ती तुम्ही इंटरनेटवरूनही काढू शकता किंवा याच्या इंट्रोडक्शनमधूनही ती घेऊ शकता. लक्षात येत आहे. सो हे झाले तुमचे सोर्सेस आणि याला जोडूनच तामिळनाडूचंच आपण जे एन्शियंटला बघितलं त्याच पुस्तकात मेडिएवलचा किंवा अर्ली मेडिएवलचा सुद्धा डेटा दिलेला आहे. सो परत एकदा आता आपण रिवाइज करूया
की मस्ट सोर्सेस कुठले आहेत, की करायचेच आहेत असे सोर्सेस सांगा, कन्फ्यूज करू नका. सिम्पल, एक ओल्ड एन सी आर टी आणि ह्या 2 एन सी आर टीज, बस कंपल्सरी. हे झालं तुमचं, तुम्हाला वेळ मिळाला तर हे बघायला पाहिजे, आणखी वेळ मिळाला तर याच्यातलं सिलेक्टेड कसे जुने प्रश्न आलेत ते बघायला पाहिजे. नाही बघितलं तरी चालेल, तुम्ही सुरुवातीच्या ह्या 2-3 एन सी आर टीज व्यवस्थित कंट्रोल घेऊन जर केल्यात तरीही ते सफिशियंट आहे. त्याच्यातले काय आपल्याला 3-4 प्रश्न जे येतात त्याच्यावरचे, त्याच्यातले मिळाले तर मिळाले, नाही मिळाले तर ठीक, हरकत नाही. कारण त्याच्यात जर मिळाले नाही त्याचा अर्थ पेपर फारच वेगळा काहीतरी आलेला असणार आहे. अगदी मग जदुनाथ सरकार असेल किंवा आपण व्ही डी महाजन सरांचं पुस्तक बघितलं तर तेवढं डिटेल जाण्याची गरज आपल्याला नाही. ती पुस्तकं माझ्याकडे आहेत, पण आणखी दाखवत बसलो तर तो तिथे कन्फ्युजन क्रिएट होईल. त्यामुळं ह्या 3 एन सी आर टीज आणि स्टेट बोर्ड आणि जमलं तर वाय सी एम ओचं थोडंफार मटेरियल हा आपला फायनल सोर्स फॉर मेडिएवल इंडिया प्रिलिम्स 2027साठी आपण करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे, ही झाली आपली मेडिएवल इंडियाची बुक लिस्ट. धन्यवाद.